गुजरात राज्य रेड झोन मध्ये आहे। गुजरातच्या काही भागात 6 ते 10 एप्रिल पर्यंत उष्णतेची लाट असेल। सौराष्ट्र आणि कच्छ या भागांमध्ये पुढील 2 दिवस तीव्र उष्णतेचा सामना करावा लागणार आहे। हवामान विभागाने गुजरात राज्यासाठी रेड अलर्ट दिलेला आहे। गुजरातनंतर राजस्थानमध्ये उष्णतेच्या लाटांचा प्रभाव मोठ्या प्रमाणात दिसणार आहे। इथे सुद्धा पुढचे 4 दिवस उष्णतेच्या लाटा वाहतील। त्यामुळे राजस्थानमध्ये ऑरेंज अलर्ट देण्यात आलेला आहे। तर हिमाचल प्रदेश, हरियाणा, चंदीगड, पंजाब, दिल्ली, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश या राज्यांमध्ये येलो अलर्ट देण्यात आलाय। 10 एप्रिल पर्यंत या राज्यांमध्ये प्रचंड उकाडा आणि तप्त लाटांचा प्रभाव असेल। या सर्व राज्यांमध्ये उष्णतेचा पारा 40 ते 45 अंशांपर्यंत जाण्याची शक्यता आहे। दरम्यान गुजरात, राजस्थान आणि उत्तरेकडच्या राज्यांमध्ये नेमकी काय स्थिती असेल जाणून घेऊयात। देखिए, अगर हीट वेव की बात करें तो जो हमारा गुजरात और सौराष्ट्र कच्छ का क्षेत्र है वहाँ पर टेम्परेचर्स में ऑलरेडी हीट वेव रिपोर्ट हो रहा है। सौराष्ट्र और कच्छ में रिपोर्टिंग चल रही है और अगले 5 दिनों के 7 दिनों के दौरान भी हीट वेव कंडीशंस कंटिन्यू रहने की संभावना है। सौराष्ट्र और कच्छ में सीवियर हीट वेव भी हो सकती है और साथ गुजरात में भी हीट वेव कंडीशंस बन सकती हैं। गुजरात रीजन अगर हम मेट्रोलॉजिकल सब रीजन की बात करें तो वहीं राजस्थान के बारे में बात करें तो राजस्थान में भी आइसोलेटेड हीट वेव कंडीशंस जो है वो कल से स्टार्ट हो जाएंगी और इसके साथ साथ जो 2 दिन बाद से वहाँ पर भी सीवियर हीट वेव कंडीशंस जो है उसका लिए चेतावनी भारत मौसम विज्ञान विभाग ने जारी की है। तो अगले 4 से 5 दिनों के दौरान जो राजस्थान का क्षेत्र है, जो हमारा पश्चिमी राजस्थान, पूर्व राजस्थान, दोनों ही इलाकों में जो है हमें सीवियर हीट वेव कंडीशन जो बनने की संभावना है और उसके लिए चेतावनी जारी की गई है। पर नॉर्थ वेस्ट इंडिया की अगर बात करें तो वहां पे क्या, क्योंकि ये भी कहा जा रहा है कि ये आने वाले हफ्ते में हीट वेव कंडीशंस अब शुरू हो जाएंगी। जी, तो ये नॉर्थ वेस्ट इंडिया जो हमारा है उसमें राजस्थान एक बहुत बड़ा भाग है, जो कि ज़्यादातर हीट वेव हम देखते हैं कि वहाँ पर टेम्परेचर ज़्यादा रहते हैं। तो राजस्थान के लिए अगले 1 सप्ताह के दौरान हीट वेव कंडीशंस रहेंगी और इसके साथ साथ जो उससे लगा हुआ पंजाब और हरियाणा का क्षेत्र है वहाँ पर भी हीट वेव कंडीशंस होने की संभावना है। दिल्ली में अगर बात करें तो टेम्परेचर्स जो है वो एब्सोल्युटली अबव नॉर्मल है, 3 डिग्री के ऊपर चल रहे हैं और अगर 7 तारीख के अराउंड थोड़ी सी पॉसिबिलिटी बन सकती है दिल्ली में भी हीट वेव कंडीशन जनरेट होने की। तो कितना लमसम, कितना टेम्परेचर, मैक्सिमम टेम्परेचर हम एक्सपेक्ट कर रहे हैं दिल्ली में आगे 7 तारीख के बाद? देखिए, अभी दिल्ली में टेम्परेचर जो है वो 38-39 डिग्री के आसपास हैं, तो मतलब बहुत ज़्यादा तो टेम्परेचर नहीं बढ़ेंगे, लेकिन हीट वेव क्राइटेरिया को सेटिस्फाई कर सकते हैं। साधारणपणे मे आणि जून महिन्यात तीव्र उष्णतेचं वातावरण असतं। मात्र गेल्या 2 वर्षातली परिस्थिती पाहिली तर एप्रिल महिन्याच्या सुरुवातीपासूनच उष्ण वारे वाहू लागलेत। यालाच हीटवेव्ह असेही म्हणतात। हीटवेव्हमुळे सपाट प्रदेशातलं तापमान हे 40 ते 45 अंशांपर्यंत पोहोचतं, तर किनारी भागातलं तापमान हे 37 अंश सेल्सिअस आणि डोंगराळ भागातलं तापमान 30 अंशांपर्यंत पोहोचतं। अरबी समुद्रावरती निर्माण झालेल्या अँटी सायक्लोन वादळामुळे राजस्थान आणि गुजरातच्या दिशेनं उष्ण वारे वाहत आहेत। समुद्राकडनं वाहणाऱ्या या वाऱ्यांमुळे थंडावा येतो। मात्र अँटी सायक्लोन सक्रिय झाल्यामुळे सध्या उलट स्थिती निर्माण झाली आहे। बाष्पीभवनाच्या प्रक्रियेदरम्यान हे वारे वर न जाता जमिनीच्या दिशेने वाहू लागतात। दरम्यान उन्हाळ्याच्या दिवसात उष्णतेचा पारा दरवर्षी नवनवीन विक्रम रचतोय। गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा जास्त उकाडा वाढलाय असं आपल्याला सुद्धा जाणवतेच। याबाबत जागतिक हवामान संघटनेकडनं फारच चिंताजनक माहिती समोर आली आहे। गेल्या 10 वर्षांमध्ये उष्णतेच्या लाटांमध्ये 3 पट वाढ झाली आहे। त्यामुळे 2025 हे वर्ष आतापर्यंत सगळ्यात उष्ण वर्ष ठरू शकतं। तो 2015 या वर्षामध्ये 161 दिवस उष्णतेच्या लाटांचा प्रभाव होता। 2016 मध्ये 170 दिवस, 2017 मध्ये 188 दिवस, 2018 मध्ये 96 दिवस, 2019 मध्ये 178 दिवस, 2020 मध्ये 40 दिवस, 2021 मध्ये 52 दिवस, 2022 मध्ये 365 दिवस, 2023 मध्ये 230 दिवस आणि 2024 मध्ये उष्णतेच्या लाटांचा प्रवाह वर्षभर सुरूच राहिला। हवामान बदलामुळे पावसाळा आणि हिवाळा या ऋतूंमध्ये सुद्धा उष्णतेच्या लाटा थांबलेल्या नाहीयेत। दरम्यान देशामध्ये उष्माघातामुळे झालेल्या मृत्यूंच्या प्रमाणात सुद्धा लक्षणीय वाढ झाली आहे। 2024 मध्ये उष्माघातामुळे 733 जणांचा मृत्यू झालाय, तर 41,789 लोकांना उष्माघाताची लागण झाली होती। तर महाराष्ट्रात 241 जणांनी उष्माघातानं जीव गमावला। गेल्या 5 वर्षात उष्माघातामुळे होणाऱ्या मृत्यूंच्या संख्येत चिंताजनक वाढ झाली आहे। 2020 मध्ये उष्माघातामुळे 25 जणांचा बळी गेला। 2021 मध्ये हा आकडा 0 होता, तर 2022 मध्ये उष्माघाताच्या मृत्यूंचा आकडा हा थेट 90 वर गेला। 2023 मध्ये 111 मृत्यू आणि 2024 मध्ये मृत्यूची संख्या 733 वर पोहोचली। गेल्या 10 वर्षांच्या तुलनेत 2024चा उन्हाळा फारच जीवघेणा ठरलाय।
2024च्या तुलनेत 2025 वर्षात अधिक कडक उन्हाळ्याची शक्यता वर्तवली जाते. दरम्यान सध्या हवामान बदलाचा मोठा फटका जगभरातील अनेक देशांना बसतोय. याचा आरोग्यावर देखील विपरीत असा परिणाम होतोय. मात्र उष्माघातापासून बचावासाठी कोणती काळजी घेता येईल तेही पाहूयात. भरपूर पाणी आणि फळांचा रस प्या. मद्यपान, साखर आणि कॅफीन टाळा. घर थंड ठेवण्यासाठी वेगवेगळे उपाय करा. घरामध्ये हवा खेळती ठेवा. दारं खिडक्या उघडे ठेवा. बंदिस्त ठिकाणी जास्त काळ थांबू नका. योग्य कपडे निवडा आणि सनस्क्रीनचा वापर करा. हवामानासंबंधित माहितीवरती लक्ष ठेवा आणि त्यानुसार घराबाहेर पडण्याचं नियोजन करा. दरम्यान उष्माघातापासून संरक्षणासाठी आरोग्य तज्ज्ञ डॉक्टर अविनाश भोंडवे यांनी काय उपाय सुचवलेत तेही पाहूयात. वाढत्या उन्हाळ्याचा आणि या उष्णतेचा जर आपल्या शरीराला त्रास होऊन द्यायचा नसेल तर काही गोष्टी नक्कीच लक्षात ठेवल्या पाहिजे. गरज नसताना उन्हात बाहेर पडू नका. जर तुम्हाला काही काम असेल, काही महत्त्वाच्या गोष्टीसाठी बाहेर पडायचं असेल, उन्हात जायचं असेल तर डोक्यात टोपी हवी किंवा छत्री हवी. स्त्रियांनी डोक्यावर स्कार्फ घ्यायला हरकत नाही. उन्हापासून काळजी घेण्यासाठी त्वचेवरही परिणाम होतो. खूप तीव्र उन्हाने त्वचेला डाग पडणं, त्वचा काळी होणं किंबहुना कधीकधी त्वचेचे कर्करोगसुद्धा उद्भवू शकतात. त्यामुळं सनस्क्रीन लोशन वापरणं, साधारणतः चांगल्या पद्धतीचं सनस्क्रीन दर 2 तासांनी वापरावं लागतं. उन्हामधून आल्यानंतर आपला चेहरा स्वच्छ धुतला पाहिजे. उन्हामध्ये आपल्याला या उन्हाळ्यामध्ये आपल्या शरीरातला पाण्याची वाफ होत असल्यामुळे दररोज 3 ते 4 लिटर पाणी प्रत्येक व्यक्तीने प्यायला पाहिजे. नुसतं साधं पाणीच नव्हे तर लिंबाचा रस, ताक, त्याचप्रमाणे लस्सी किंवा पनं, कोकम सरबत, नारळाचं पाणी अशा प्रकारच्या गोष्टीसुद्धा द्रवपदार्थ आपल्याला ॲडिशनल घ्यायला लागतात. उष्णतेच्या लाटांचा फटका फक्त भारतातच नाही तर जगभरातील देशांना सोसावा लागतोय. 2025 मध्ये अमेरिका, दक्षिण कोरिया, जपान या देशांमध्ये मोठ्या प्रमाणात उष्णता वाढली आहे. उष्णतेचं प्रमाण वाढल्यामुळे इथली वनसंपदा धोक्यात आली आहे. जंगलांमध्ये वणवे लागलेत. त्यामुळे पेटलेली आग ही आणखीनच फोफावतीये. हवामान बदलामुळे जगभरातील सर्वच देशांना उष्णतेचा सामना करावा लागतोय. हवामान बदलाच्या संकटावर काम करणं ही एका देशाची जबाबदारी नसून ती जागतिक स्वरूपाची जबाबदारी आहे. हवामान संकटाचा सामना करण्यासाठी प्रत्येक व्यक्ती आणि प्रत्येक देशाला एकजुटीनं काम करावं लागेल.